रिलेशनशिप आजही भारतात हा विषय वादाचा मानला जातो। अनेक कुटुंबांमध्ये लग्नाशिवाय एकत्र राहणं स्वीकारलं जात नाही। समाज काय म्हणेल, नातेवाईक काय विचार करतील या भीतीपोटी अनेक प्रेमी युगलांना आपल्या नात्याचा त्याग करावा लागतो। काही ठिकाणी तर लिव्ह मध्ये राहणाऱ्या जोडप्यांकडे संशयाच्या नजरेने पाहिले जाते। पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की भारतातच अशा काही जमाती आहेत जिथे लिव्ह इन रिलेशनशिप केवळ स्वीकारली जात नाही, तर तरुण तरुणींना त्यासाठी प्रोत्साहनही दिलं जातं। जोडीदार निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य, लग्नाआधी एकत्र राहण्याची मुभा आणि समाजाची मान्यता या सगळ्या गोष्टी त्या जमातींमध्ये अगदी सामान्य मानल्या जातात। मग कोणत्या आहेत या जमाती, त्यांची ही परंपरा किती जुनी आहे आणि ज्या गोष्टीला आजचा समाज आधुनिक विचार मानतो ती प्रथा या जमातींमध्ये शेकडो वर्षापासून कशी जपली गेली आहे। चला जाणून घेऊया भारतातील काही अशा अनोख्या जमातींबद्दल ज्यांच्या परंपरा तुम्हालाही थक्क करून सोडतील। नमस्कार, फिलिंग्स मनातल्या चॅनलवर आपले स्वागत। छत्तीसगड मधील बस्तर भागात राहणारी मुरिया जमात यांचं सर्वात वेगळं उदाहरण मानलं जातं। या जमातीमध्ये घोटुल नावाची एक अनोखी परंपरा आहे। गावातील तरुण मुलं आणि मुलींसाठी खास बांधलेल्या झोपड्यांमध्ये ते एकत्र येतात, नृत्य गायन करतात आणि एकमेकांशी संवाद साधतात। इथं अनेक प्रेम कथा सुरू होतात। या परंपरेत मुलगा स्वतःच्या हाताने बांबू पासून एक कंगवा तयार करतो। जर एखाद्या मुलीला तो मुलगा आवडला तर ती त्यांचा कंगवा घेते। हा तिच्या प्रेमाच्या स्वीकारण्याचा संकेत मानला जातो। त्यानंतर दोघेही एकमेकांना समजून घेण्यासाठी काही काळ एकत्र राहतात। त्यांचं नातं मजबूत झालं की कुटुंबियांच्या संमतीने त्यांचं लग्न केलं जातं। राजस्थान आणि गुजरात मध्ये राहणाऱ्या गरासिया जमातीची परंपरा देखील तितकीच वेगळी आहे। येथे दरवर्षी विशेष मेळ्यांचं आयोजन केलं जातं। या मेळ्यांमध्ये तरुण तरुणी आपला आवडता जोडीदार निवडताना आणि अनेकदा एकत्र पळून जाताना काही काळ ते पती पत्नी प्रमाणे एकत्र राहतात। त्यानंतरच त्यांच्या नात्याला सामाजिक मान्यता दिली जाते। या समाजात स्त्रियांना स्वतःचा जीवनसाथी निवडण्याचं स्वातंत्र्य आहे, त्यामुळे त्यांच्या नातेसंबंधांकडे समाज वेगळ्या नजरेने पाहत नाही। झारखंड मधील मुंडा कोरवा जमातीत तर आणखी एक वेगळी प्रथा पाहायला मिळते। येथे अनेक जोडपी अनेक वर्ष तर कधी कधी 30-40 वर्षापर्यंतही लग्न न करता एकत्र राहतात। या नात्याला ढुगू विवाह असं म्हटलं जातं। यामागचं कारणही तितकंच वेगळं आहे। या समाजातील अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असते। मोठ्या थाटामाटात लग्न करण्यासाठी लागणारा खर्च परवडत नसल्याने ते लग्नाऐवजी एकत्र राहण्याचा मार्ग स्वीकारतात। समाजही त्यांच्या या निर्णयाला मान्यता देतो। आजच्या काळात लिव्ह इन रिलेशनशिप बद्दल अनेक मतमतांतरे आहेत। काही जण त्यांच्या आधुनिक जीवनशैलीचा भाग मानतात, तर काही जण त्याला विरोध करतात। पण भारतातील या आदिवासी समाजांकडे पाहिलं तर लक्षात येतं की एकत्र राहण्याची संकल्पना आपल्या संस्कृतीसाठी पूर्णपणे नवीन नाही। फरक इतकाच आहे की जिथे शहरांमध्ये लिव्ह इन रिलेशनशिप हा आधुनिकतेचा विषय मानला जातो, तिथे या आदिवासी समाजांमध्ये ती अनेक पिढ्यांपासून चालत आलेली सामाजिक परंपरा आहे। म्हणूनच भारत हा विविध संस्कृती, परंपरा आणि जीवन पद्धतींचा देश आहे याची पुन्हा एकदा प्रचिती या अनोख्या जमातींकडे पाहिल्यावर येते। प्रत्येक समाजाची स्वतःची विचारसरणी असते आणि त्या परंपरा मागे अनेक वर्षांचा इतिहास, अनुभव आणि सामाजिक रचना दडलेली असते। तुम्हाला ही माहिती इंटरेस्टिंग वाटली का? कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि फिलिंग्स मनातल्या चॅनलला सबस्क्राईब करा।